महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या आणि स्वतःच्या जीवनामध्ये सिरियस असणाऱ्या विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर तुम्ही म्हणाल सर सिरियस का बरं म्हटलं, तर सिरियस म्हणजे तुम्ही प्रत्येक अपडेटकडे तुमचं लक्ष असतं, याचा अर्थ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सिरियस आहे, म्हणून मी तुम्हाला सिरियस शब्द वापरला. ठीक आहे, चला तर आजचं जे सेशन आहे ते खास कशासाठी, तर तुम्हाला माहिती आहे आता नवीन अपडेट आला. नवीन अपडेट म्हणण्यापेक्षा वितरणचे फॉर्म एडिट करणं सुरू झाले, तर मग त्या संदर्भामध्ये बरेचसे कन्फ्युजन आहे, बरेचसे अडचणी आहे. त्या अडचणीवरती तुमचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. याच्यापूर्वी पण आपण अपडेट दिलेला होता आणि पुन्हा काय झालं की पुन्हा अध्यादेशाला नवीन GR आला होता. कशाचा? मराठा आरक्षणाचा, की जुना GR कॅन्सल असा म्हणून. तर त्याच्यामुळे पण बरेचसे विद्यार्थी काय झाले, कन्फ्यूज झाले. आता सर्व मी प्रश्न जे कॉमनशा कमेंट होत्या त्या घेतल्या आणि त्याच्यावरती म्हणजे तुमचे वारंवार मेसेज आणि वारंवार फोन, एकच प्रश्न वारंवार, त्याच्यावर सोल्युशन म्हणून मी आपलं हे आजचं सेशन तयार केलेला आहे. ठीक आहे, बघा काय काय कव्हर होणार आजच्या सेशनमध्ये, की महावितरणचा नवीन फॉर्म म्हणजे कोणाला भरता येणार, म्हणजे नवीन फॉर्म भरता येणार का किंवा कोणाला भरता येणार, आणि नवीन फॉर्म भरायचा तर नेमका कोणी भरायचा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे की SC BC आरक्षण नसेल घ्यायचं तर काय करायचं, त्याच्यावरती प्रकाश काढू. SC BCने EWS आरक्षण घेतले तर चालते का, असं विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, माझ्या मनातले नाही आहे. मग त्याच्यानंतर SC BCचा सर्वात महत्त्वाचा आहे, SC BCचे जुने सर्टिफिकेट चालेल का, कारण याच्यामध्ये कसं झालं 2018च्या GR नुसार काही सर्टिफिकेट आले आणि लॅटेस्ट एखाद्या महिन्यामध्ये काढलेले ते नवीन आले आणि पुन्हा 28 जूनला नवीन अपडेट आला. तर ते नेमकं कोणतं चालेल, विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, त्याचे मी प्रश्न दूर करून देतो. आणि पुन्हा की महापारेषणची लिंक सुरू होणार तर कधी, हाही याच्यामध्ये अपडेट कव्हर करू. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे. ठीक आहे, आता हे कशासाठी, तर तुम्हाला माहिती आहे की असा अपडेट येत असला तर तुम्हाला जुळून राहणं सर्वात महत्त्वाचं आहे. एक तर सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण कमीत कमी चॅनलवरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. आणि सबस्क्राईब केलं तर यूट्यूबवाल्याकडे ते ड्युटी लागते की तुम्हाला नोटिफिकेशन पाठवायचं. ठीक आहे, ते बाकी जबाबदारी तुमची आहे. चला आपण मुद्द्याकडे वळू. तर सर्वात पहिले की महावितरण नवीन फॉर्म भरता येणार का, बघा स्पष्टपणे सांगता, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ॲक्च्युली सांगितलं मी याच्या पहिल्या अपडेटमध्ये, नवीन फॉर्म भरता येणार नाही आहे, फक्त फॉर्म एडिटचा ऑप्शन आला. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की जसे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सर मी विसरून गेलो म्हणजे मला माहीतच नाही फॉर्म कधी सुरू झाले, म्हणजे याचा अर्थ तो झोपला होता, आता काही उपाय नाही याच्यावरती. ठीक आहे, आता समोर काय देतील अपडेट त्याच्यावर डिपेंड करते, पण सध्या तरी काही उपाय नाही आहे, कारण पुन्हा एकदा लिंक चालू होणार आहे याच्यानंतर महावितरणची. पण त्याच्यामध्ये नवीन फॉर्म भरता येणार का हे सध्या तरी माहीत नाही आहे. ठीक आहे, जर जमलं तर मग विषय नाही, पण सध्या नाही भरता येणार, एवढं लक्षात ठेवा. ज्यांनी फॉर्म ऑलरेडी भरलेले आहे वितरणचे त्यांच्याचसाठी काय हा अपडेट आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न सुटला की कोणालाच नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही आजच्या तारखेमध्ये, पहिला प्रश्न मिटला. दुसरा प्रश्न होता की महावितरण फॉर्म कोणी भरायचा. बघा फक्त आणि फक्त म्हणजे आता एडिट सुरू आहे, कोणी एडिट करायचं लक्षामध्ये घ्या, फक्त जे विद्यार्थी SC BCचं रिझर्वेशन घेऊ इच्छितो किंवा तो मराठा कॅटेगरीमध्ये येतो आणि त्याच्याकडे त्याचे कागदपत्र अवेलेबल आहे. पटलं इथपर्यंत. मग OBC वाल्यांनी काय करायचं, SC ST NT जेवढ्या कॅटेगरी आहे बाकीच्या त्यांनी काय करायचं, त्यांनी काय नाही असा हात बांधायचा आणि उगं तोंडावर बोट ठेवायचं आणि बसून राहायचं, कारण की काहीच नाही करायचं आहे ना. मी पहिले पण सांगितलं तुम्हाला की बाकीच्यांना काहीही करायचं नाही, पण होते कसं विद्यार्थ्यांचं पूर्ण सेशन बघणार नाही आणि पहिले कमेंट करणार सर मी फॉर्म भरू शकतो का. अरे गाढवा, पहिले व्हिडिओ बघ, पूर्ण बघ सेशन. काही मी पागल नाही आहे एवढा वेळ वेस्ट करण्यामध्ये तुमचा ना माझा दोघांचाही, बरोबर आहे. काहीतरी कामाचं असणार ना तेव्हाच, मी काही तर नाचायसाठी येत नाही, तुम्हाला पण माहीत आहे, बरोबर आहे. तर फॉर्म लक्षात आलं, फक्त मराठा आरक्षण आणि ज्यांना SBC तेच मराठा आरक्षण सोबतच त्याचाच अर्थ दुसरा की SC BCचं रिझर्वेशन घ्यायचं आहे आणि तुम्ही मराठामध्ये मोडता, त्यांच्यासाठी फक्त नवीन फॉर्म एडिट करायचा ऑप्शन सुरू झालेला आहे. कारण त्याच्यामध्ये जसं तुम्ही लॉगिन, आता त्याच्यातही नवीन जमणार नाही, त्याच्यामध्ये पुन्हा डबल लिंक देणार आहे मराठासाठी स्पेशल, पण त्याच्यात बाकीच्यांना जमलं तर खूपच चांगलं होईल. ठीक आहे, तरी पण की फक्त तुम्ही काय करायचं, तुम्ही लॉग इन करायचं याच्यापूर्वी फॉर्म भरला असणार तर, आणि तेही फक्त तुम्ही ESW मध्ये असाल तर. अदर कॅटेगरीवाल्यांनी बिलकुल काय नाही, हात गुंडाळायचे चुपचाप बसायचे, बाकीचा कारभारपणा बिलकुलच करायचा नाही, म्हणजे काय कराय ना पुन्हा अंगावर घेऊन बसाल तर बोंबलायचं काम होईल. ठीक आहे, आणि आता बघा मग बऱ्याच जणांना मेल वगैरे गेलाय, बऱ्याच जणांना मेसेज गेलाय, काहीच करू नका, फक्त मराठावाल्यांनी नो करायचं की यस करायचं. का बरं असं आलं की मराठा विद्यार्थ्यांनी एकतर फॉर्म ओपनमध्ये भरला किंवा EWS
मध्ये भरला, 2 ऑप्शन सिलेक्ट केले, 2च ऑप्शन होते त्यांच्याकडे. आता तिसरा काय की EWS आलं, त्याच्यामुळे मग हे 2 मध्ये भरलेल्या फॉर्मला ऑप्शन दिला की तुम्ही EWS घेऊ इच्छिता का आरक्षण, येस ऑर नो, असा फक्त तुम्ही लॉग इन केल्यावर हाच ऑप्शन दिसते. यस असेल तर समोरची प्रोसिजर, नो असेल तर विषय संपला. ठीक आहे, एवढंच त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग हे पटलं की फक्त मराठा आणि SC-BC आरक्षण घ्यायचं असेल त्यांच्यासाठी. दुसरा प्रश्न मिटला, म्हणजे बाकीच्यांनी कारभारपणा करायचा नाही. कमेंट पण बिलकुलच करू नका, म्हणजे मी त्यांना मूर्खामध्ये मोडणार. ठीक आहे, एवढं बडबडून जर तुम्हाला समजत नसेल तर आता माझं डोकंच पडायची बाळी आहे, बाकी पुन्हा काही शिल्लक नाही राहिला. ठीक आहे, तिसरा प्रश्न आहे की SC-BC आरक्षण, SC-BCचं जर आरक्षण नसेल घ्यायचं तर मग नेमकं काय करायचं, म्हणजे SC-BC आरक्षण नसेल घ्यायचं तर काय करायचं. आता बघा, नसेल घ्यायचं तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन, की तुम्हाला फॉर्म ओपनमध्ये भरावा लागेल किंवा ओपनमध्ये ठेवावा लागेल. जसं तुम्ही लॉग इन केलं तर मग विचारणार SC-BC पाहिजे का, तर नाही पाहिजे, नो करायचा, विषय संपला. ठीक आहे, कधी जर ओपनमध्ये भरला असेल तर, कारण याच्यानंतर पुन्हा एक प्रश्न कोणता पडला आहे, याच्यानंतरचा प्रश्न असा आहे की जर मी SC-BC मध्ये मोडतो, मी SC-BC मध्ये मोडतो पण EWSचं आरक्षण घेतलं तर चालेल का. आता याच्यावरती मी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण देतो. ठीक आहे, आता स्पष्टीकरण काय तर बघा, आता तुम्हाला EWSचं तुम्हाला पहिले सांगू देतो. EWS नेमकं कोणासाठी आहेत, प्रश्न समजला ना. प्रश्न काय आपला की SC-BCचे जे विद्यार्थी म्हणजे मराठा, बाकीच्यांचा काही प्रश्न नाही, इथं फक्त मराठ्यांचाच विषय चाललेला आहे. पुन्हा बाकीच्यासाठी पण अपडेट आहे, म्हणजे मराठा आरक्षणाचाच इथं विषय झालेला आहे. SC-BCने जर EWS फॉर्म भरला तर चालेल का, तर बघा, तर चालेल का वरती प्रश्न तुम्हाला सांगून देतो की हे तुम्हाला मेमोरंडम दिलेला आहे 31 जानेवारीचं. कधीच आहे, 31 जानेवारीचं. तर थोडंसं मी तुम्हाला खाली करतो. ठीक आहे, तुम्हाला कसं पुरावा दिलेला मला कधी पण परवडणार, म्हणजे तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही त्याच्यामुळे. ठीक आहे, ते हे 31 जानेवारीचा अपडेट आहे. तुम्हाला हे कोणाचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, हे मी तयार केलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं कशामध्ये EWS बद्दल काही शब्द लिहिलेले आहे, ते तुम्हाला शब्द मी सांगून देतो EWS साठी. तर तुम्हाला माहिती आहे 19/1/2019 साली तुम्हाला रिझर्वेशन लागू झालं, आणि याच्याबद्दल बरंचसं काही जास्त काही बोलायचं नाही, कारण की अभ्यासाचा भाग नाही. बघा, रिझर्वेशन फॉर द EWS नॉट कव्हर अंडर द रिझर्वेशन स्कीम, म्हणजे जो रिझर्वेशन स्कीममध्ये येत नाही, फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच काय आहे लागू झालं. कोणासाठी, म्हणजे तुम्ही जर म्हणाल की मी OBC मध्ये आहे, SC मध्ये आहे, NT मध्ये असं अदर कॅटेगरीमध्ये आहे, म्हणजे मग मी EWS घेऊ शकतो का, नाही, त्याच्यामध्ये आहे तर तुम्हाला घेता येणार नाही. फक्त अनरिझर्व, म्हणजे रिझर्व स्कीम आहे त्यांना सोडून, अंडर रिझर्व स्कीम, नॉट कव्हर अंडर रिझर्व स्कीम. आता तुम्ही म्हणाल सर इथं SC ST OBCच लिहिला, SC-BC लिहिलं नाही, तेव्हा नव्हतं ना, आता आलं. ठीक आहे, म्हणून माझं तरी म्हणणं असं आहे की जर तुम्ही इलिजिबल आहे, तुमच्याकडे कागदपत्र आहे आणि कॅटेगरीमध्ये आहे, तर मला तरी वाटते की तुम्ही EWS मध्ये राहणं योग्य होणार नाही. बाकीची माहिती तुम्ही घेऊ शकता माझ्या स्तरावरती, जे मला कळलं, जे माहिती घेतली मी, त्याच्या आधारे तुम्हाला EWS सोडावं लागेल, कारण आता तुम्ही रिझर्वेशनमध्ये गेलेले आहे. ठीक आहे, पुन्हा एक सेंटेन्स तुम्हाला इथे वाचवून दाखवून देतो. कोणतं सेंटेन्स, की इथं लिहिलेलं आहे की जर EWS तुमचं फेक आढळलं, ठीक आहे, फॉल्स किंवा फेक आढळलं, तर तुम्हाला सर्व्हिस विल बी टर्मिनेटेड. ठीक आहे, टर्मिनेट म्हणजे विषय संपला, म्हणजे इथं तुमचं मांडव पूर्ण संपून जाईल, म्हणजे काय की तुमचं नोकरी चालली जाईल, सरळ सरळ इथं लिहिलेलं आहे. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता, कोणता प्रश्न होता की सर मला SC-BC मध्ये EWS आरक्षण घेता येणार का, की घेतले तर चालेल का, तर माझ्या मतानं नाही चालत. बाकीची पुन्हा तुम्ही अदर माहिती घेऊ शकता. ठीक आहे, माझं मत आहे की तुम्ही तसं नाही करायला पाहिजे. तुम्ही ओपनमध्ये किंवा SC-BC मध्येच राहा, त्याच्यापेक्षा बाहेरमध्ये घुसू नका, कारण की गोंधळ झाला तर एकदा वेळ गेली तर ती परत येणार नाही, किंवा समोर चाललेलं मागे पलटता येणार नाही. ठीक आहे, पटलं. मग आता समोरचा प्रश्न आहे, समोरचा प्रश्न कोणता, की SC-BC जुने सर्टिफिकेट चालेल का. सर्वात मोठा गोंधळाचा प्रश्न हा आहे, म्हणजे ज्याच्यासाठी आजचं सेशन जे झालं आहे ना आपलं, ते मेन याच्यावरती आधारित आहे. ठीक आहे, आता बघा याच्यावरती थोडंसं सविस्तरपणे ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नसो, आणि इतर विद्यार्थ्यांना पण पाठवून द्या जे डोकं घेऊन फिरत आहे. नेट कॅफेमध्ये जाऊ फोन करत आहे, नेट कॅफेवाले फोन करत आहे, तर आता एवढं तर आमच्याकडे, म्हणजे आमच्या फोन उचलणाऱ्यांकडे एवढा तर वेळ नाही आहे की प्रत्येकाला एकाच प्रश्नाचं उत्तर वारंवार देईल. म्हणून सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने अपडेट देतो, म्हणून सर्वांना शेअर करून द्याल. ठीक आहे, आता बघा जुने सर्टिफिकेट चालेल का, सर्वात महत्त्वाचा की पहिले मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगून देतो. बघा सर्वात पहिले तुम्हाला आरक्षण मिळालं होतं 2018 मध्ये. ठीक आहे, मराठा आरक्षण. मग ते दुसरं सरकार आलं, मग ते रद्द झालं, ते झाली भानगड संपली. आता नवीन 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला नवीन अपडेट आला, नवीन GR आला, आरक्षण मिळालं. मग त्याच्याची अंमलबजावणी चालू झाली. मग 11 मार्चपासून, कधीपासून 11 मार्चपासून सांगितलं की 20 फेब्रुवारीला जे आरक्षण दिलं त्याच्यासाठी तुम्ही सर्टिफिकेट बनवून चालू करा, लोकांना वाटणं चालू करा.
करा, ठीक आहे, काही हरकत नाही. हे तारखा लक्षात ठेवा, मी हायलाईट केलेला आहे 11 मार्च, म्हणजे तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन नको राहिला, ठीक आहे. माझं काम आहे, कारण बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम म्हणजे एकदम गोंधळलेले आहे, आणि त्या गोंधळात जर मी तुमच्या कामी नाही येणार तर मग मी असण्याला अर्थ नाही असं मला वाटते. तर म्हणून थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लक्षात, म्हणजे तुमचं पूर्ण कन्फ्युजन मी दूर करून देतो, ठीक आहे. बघा परिपत्रक आहे, काय परिपत्रक आहे 11 मार्च 2014चं, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय नाही 2014 नाही 2024चं, ठीक आहे. 20 फेब्रुवारीला आरक्षण आलं, मग त्याची अंमलबजावणी करा, मग पत्र आहे, बाकीचं काही आपल्याला वाचायची गरज नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा काय ते सांगून देतो. मग त्यांनी सांगितलं की मग याच्यामध्ये तुम्ही या पद्धतीनं सर्टिफिकेट बनवा आणि पोरांना वाटून द्या, ज्यांच्याकडे पुरावे आहे त्यांच्यासाठी, ठीक आहे. कोणासाठी? सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड, तेच SEBCच्या आपल्या विद्यार्थ्यांकरता, ठीक आहे. परिशिष्ट त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट पार्ट ए होता, कास्ट सर्टिफिकेट पार्ट ए होता, आणि नॉन क्रिमिलियरचा काय होता पार्ट बी होता. असे 2 पार्ट होते, आणि याच्यामध्ये तारीख लिहिली होती, म्हणजे ते कधी तुमचं घोषित झालं बा तेव्हा. याच्यामध्ये बरोबर लक्षात ठेवा की म्हणजे हे अपडेट कधी सांगत आम्ही 11 मार्च 2024चा. त्या सर्टिफिकेटमध्ये जे दिलं आहे त्या सर्टिफिकेटमध्ये 30 नोव्हेंबर 2018 असं लिहिलं आहे, बरोबर आहे. तर हे ॲक्च्युली झोपीत होते असं नाही, मी त्यांना आता अपशब्दात बोलू शकत नाही, मोठे मोठे लोक आहेत ते, ठीक आहे. तर त्यांच्या नजर चुकीने काय झालं की हे चुकून गेलं. किती तारखेचं? 11 मार्चचं, म्हणजे हे सर्टिफिकेट द्यायला सांगितलं 11 मार्चला. मग त्यांना ते झोपीत आलं असेल लक्षात, कोणाच्या तरी झोपीत आलं असेल लक्षात. मग त्यांनी 11 मार्चचा काय केलं, मग 15 मार्चला पुन्हा एक काय केलं, शुद्ध पत्रक टाकलं. का टाकलं? शुद्ध पत्रक टाकलं. कधी? 15 मार्चला टाकलं, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हे 11 मार्चला जे देण्यात आलं त्याला काय करण्यात येतं, रद्द करण्यात येत आहे. काय करणार? रद्द करणार, म्हणजे ते जागे झाले, ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्यांनी काय केलं, रद्द करण्यात येत आहे म्हटलं. मग नवीन त्यांनी पुन्हा फॉर्मॅट दिला. परिशिष्ट मध्ये काहीच फरक नाही, म्हणजे पार्ट ए होता आणि पार्ट बी होता. पार्ट बी मध्ये मग बरोबर काय केलं, ते 2018 कापून मग 2024 केलं, ठीक आहे. हा दुसरा अपडेट झाला, कोणाचा? शासनाच्या GRचा चाललेला आहे, ठीक आहे. हा झाला 15 मार्चचा. मग त्याच्यानंतर मार्च गेला, एप्रिल, मे, आणि मग जून महिना आला. जूनची किती तारीख आली? 28 तारीख आली. मग जूनच्या 28 तारखेला काय झालं, म्हणजे बघा गोंधळ का बरं उडत आहे ते तुम्हाला सांगितलं मी, ठीक आहे. तर आता आली 28 जून. किती तारीख आली? 28 जून. तर या 2-3 महिन्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं का अरे मग काही जण तर नॉन क्रिमिनलमध्ये मोडणारच नाही, मग कागद तर एकच द्यायचा आहे, मग आता कसं करायचं. मग त्यांना पुन्हा शुद्धीवर आले, आणि त्यांनी काय केलं, 11 मार्चचा आणि 15 मार्चचा, म्हणजे 11ला काय केलं, 15नी कॅन्सल केलं, आणि 15 मार्चचा जो फॉर्मॅट होता त्याला काय केलं, 15 मार्च 2024ला रद्द करण्यात येत असून आता काय करणार, परिशिष्ट अ व परिशिष्ट ब स्वतंत्र पृष्ठभागावर विहित करण्यात येत आहे. म्हणजे आता काय केलं, पुन्हा नवीन फॉर्मॅट दिला 28 जूनला. तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न काय, कसा तो सॉल्व्ह करायचा ते सांग. बघा त्यांनी सांगितलं की परिशिष्ट अ मध्ये कास्ट सर्टिफिकेट देऊन द्या, काही अडचण नाही, आणि परिशिष्ट बी म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये काय करा, नॉन क्रिमिलियर देऊन द्या. याच्यामध्ये 2024च लिहिलं आहे, काही फॉर्मॅट नाही, सेम टू सेम आहे. म्हणजे तुम्ही जर चेक कराल 15 मार्च म्हणजे ज्यांचं कंबाईन आहे आणि ज्यांना आता नवीन सेपरेट काढायचं आहे, तर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न, सर माझं जुनं सर्टिफिकेट चालणार का. तर बघा लक्षात घ्या, जर तुमच्या सर्टिफिकेटवरती जुन्या आरक्षण जेव्हा पहिल्यांदा लागू झालं होतं तेव्हा काढलं असेल आणि तुमच्या याच्यामध्ये जर 2018 असं लिहिलं असणार तर ते तुमचं चालणार नाही, 100% याच्यामध्ये काही विषय नाही, ठीक आहे. आता मग तुम्ही सर म्हणाल सर मी आत्ताच लॅटेस्ट काढलं, पण तुमच्याकडे कास्ट आणि नॉन क्रिमिलियर दोन्ही जर सोबत असेल तर हे चालणार नाही अशातला भाग नाही आहे, कारण की हे काही चुकीचं नाही आहे, हे खरंच सर्टिफिकेट आहे. परंतु आता काय झालं, पुन्हा नवीन फॉर्मॅट दिला, तर मग सर आम्ही काढू की नको काढू. तर माझं सजेशन करायला तुम्ही नवीन काढून घ्या, कारण आता काय झालं आहे की दोन्ही कागद वेगळे केले आहे. तुम्हाला लिहून काही वेगळं दिसणार नाही, लिहून तेच आहे, सारा फॉर्मॅट बी तोच आहे, फक्त 2 कागद वेगळे केले, म्हणजे मधातून फाडलं आणि 2 कागदावर प्रिंट करायला त्यांना सांगण्यात आलं की हे आला नवीन 28 तारखेला. मग बऱ्याच जणांना कारण सर जुनं चालणार का. आता बघा जुनं नवीन सोडून द्या, आता काय करा, जुनं नाही नवीन नका सोडू, जुनं सोडून द्या, ते काही चुकीचं नाही आणि चालणार नाही अशातला भाग नाही, आपण याच्यावरती भांडू शकतो, चालू शकते. पण माझं मत असं आहे की तुम्ही काय करायला पाहिजे, नवीन आता काढून घ्या, कागदपत्र तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे, नवीन काढून घ्या, ठीक आहे. कारण की कसं तुम्हाला नंबर जर मागितला तर नॉन क्रिमिलियरचा वेगळा आणि कास्ट सर्टिफिकेटचा वेगळा लागणार, तर मग त्याच्यामुळं कसं की एकच सर्टिफिकेटचे नंबर तुम्ही 2-2दा टाकू शकणार नाही, अडचणी निर्माण होईल, डुप्लिकेट होईल नंबर तो, बरोबर आहे. म्हणून काय करा, नवीन काढा, नवीन याच्यामध्ये तुम्हाला 2 सर्टिफिकेट मिळणार. मग आता एवढंही सांगितलं तरी मग काही विद्यार्थ्यांचा प्रश्न, सर मग हे काढायचं कुठून,
पण आता काय तुम्हाला किराणा दुकानात मिळणार आहे का? नाही, तुम्हाला हे काढायसाठी तुम्हाला एकतर तहसील ऑफिसमध्ये जावं लागेल तुमच्या तालुक्याच्या, किंवा महा ऑनलाईन सेवा केंद्र जे आहे त्या केंद्रामध्ये जावं लागेल, दोघांपैकी एक. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही गेलो पण चालूच नाही झालं, कारण की नेट कॅफेतून बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन केला, सर हे सुरूच नाही झालं म्हणताय, आणि तुम्ही म्हणता की सुरू झालं. तर आजची तारीख किती आहे? 5 तारीख आहे, 5 जुलै आहे. तर मी स्वतः जाऊन मी काय केलं, म्हणजे आत्ता ॲक्च्युली व्हिडिओ बनवायच्या काही मिनिटांपहिले, आता जवळपास 4 वाजले, 3 वाजता 1 तास अगोदरची गोष्ट, सेशन रेकॉर्ड करत असणार तेव्हाची. तर आता तिथे त्यांना नवीन, म्हणजे जे ऑनलाईन सेतूवाले आहे त्यांना नवीन नोटीस आला, त्यांच्या नोटीस बोर्डवरती मी तुम्हाला वाचून दाखवतो, थोडंसं क्लिअर करून बघून घ्या. आता 4 तारीख लिहिलं आहे, पण हा 5 तारखेचाच अपडेट आहे, म्हणजे आजचाच अपडेट आहे. आणि बरोबर तो अपडेट तुम्ही बघाल तर 3 वाजताचा अपडेट आहे जवळजवळ. त्यांना काय नोटीस दिला, कोणी नोटीस दिला? जे ऑनलाईन सेतूवाले आहे त्यांना, त्यांच्या डॅशबोर्डवरती तुम्हाला दिसणार नाही, मी स्वतः व्यक्तिशः जाऊन फोटो काढून घेऊन आलो. बघा इथं लिहिलेलं आहे, तुम्हाला काय लिहिलेलं आहे की शुद्ध पत्रक क्रमांक शासन BCC जे असेल ते 5 जून 2005 दिनांक 28 जून 2024 सहपत्रानुसार SCBC कास्ट आणि SCBC नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट प्रमाणपत्र बदल करण्यात आले असून, म्हणजे नवीन फॉर्मॅट चेंज केला आणि बदल करण्यात आले असून पोर्टलवर दोन्ही सर्व्हिस चालू करण्यात आल्या आहे. म्हणजे बघा कधीच्या दिवसात आज सेशन अपलोड करताय त्या दिवशीची तेव्हाचीच अपडेट आहे. आणि वाटल्यास तुम्हाला पुरावा म्हणून, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं म्हणणं असतं की सर मी आत्ताच जाऊन आलो, तुम्ही काय सांगता, असे म्हणणारे असतात. तर त्यांच्यासाठी बघा, हे बघा मी जर फोटो काढून आणला, बरोबर इथं माझ्या डोक्यावरती बघाल तर तुम्हाला दिसणार 3:05 फोटो आहे आणि 5/7/2024 त्या डेस्कटॉपचा काय होतं, तारीख होतं, म्हणजे आजचीच तारीख. ठीक आहे, मग पटलं, मग तुम्हाला सर्टिफिकेट कुठून मिळणार? महा ऑनलाईनमध्ये जा किंवा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जा, तिथनं तुम्हाला काय होईल याचा अपडेट मिळेल. ठीक आहे, मग जो प्रश्न होता तुमचा की जुने सर्टिफिकेट चालणार का, तर जुनं सर्टिफिकेट चालणार, म्हणजे नाही असं म्हणता नाही येणार, पण नवीन सर्टिफिकेट काढून घ्या, चालणार. पण माझं म्हणणं राहील चालणार पण नाही चालणार, म्हणून तुम्ही काय करा, नवीन सर्टिफिकेट काढून घ्या. आतापर्यंत अपडेट नव्हता, आता अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, तर नवीन सर्टिफिकेट काढून घ्यायचं. मग आता सर्वात आखरीचा प्रश्न जो उरला तो एकदम सोपाचा प्रश्न उरला की महापारेषणचा नवीन फॉर्म कधी चालू होणार. कारण तुम्हाला माहिती आहे महापारेषणनी ॲडव्हर्टाईज काढली, फॉर्म घेतले, सारं केलं, काही जणांचे पेपर घेतले, मग त्यांना काय वाटलं माहीत नाही, त्यांनी भरती रद्द केली, मग पुन्हा नवीन नोटिफिकेशन टाकलं, जागा वाढवून दिल्या, खुश केला आपल्याला, आणि सांगितलं की पुन्हा आता नवीन फॉर्म भरण्याकरता अप्लिकेशन देईल. आता नवीन फॉर्म कधी चालू होईल, तर बघा आता या असं समजा की या वीकमध्ये आता नाही, आता मधात चालू वीकच्या, म्हणजे पुढच्या वीक म्हणजे 7-8 दिवसामध्ये तुम्हाला लिंक सुरू होईल. पण त्याचं कधी समजायचं फॉर्म सुरू होईल, पहिले तुम्हाला पैसे रिटर्न येणं सुरू होईल, म्हणजे जे तुम्हाला रिफंड करायचे आहे ना ते रिफंड करणं सुरू होईल. त्याच्या 2-3 दिवसानंतर किंवा तेवढ्यामध्येच त्याच्या मागे पुढे तुमचा काय होईल, महापारेषणचा नवीन फॉर्म सुरू होईल. मग तुम्हाला टेन्शन सर सुटला तर बसायचं बोंबलत, मग नाही तर त्याच्यापेक्षा सरळ चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं, म्हणजे जेव्हा केव्हा सुरू झाला माझा तुम्हाला व्हिडिओ तो यूट्यूबवाले धडकन आणून ठेवून दिले, म्हणजे कसं होईल तुम्ही अपडेट राहाल. बरोबर आहे. हे प्रश्न होते. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असणार तर काय करायचं, तुम्ही कमेंटमध्ये टाका, किंवा सोपं आहे की आपल्या ॲपच्या चॅटबॉक्समध्ये जायचं, तिथनं काय करायचं, मेसेज करायचा, होती तिथपर्यंत मी लवकर अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. ज्यांना अभ्यास करायचा किंवा अभ्यासाचे कंटेंट पाहिजे असणार चॅनलवरती पण बरेचसं फ्रीमध्ये, आणि सोबतच तुम्ही काय करू शकता, ॲप डाउनलोड करू शकता. टेस्ट वगैरे जॉईन करायची असणार तर CST लॉन्चपॅड प्ले स्टोअरवरनं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. आणि हे जे काही GR वगैरे मी दाखवले ना ते पण मी तुम्हाला टेलिग्रामवरती चॅनलवरती टाकून देईल, गरज असणार तर मेसेज करा मला. ठीक आहे. तर इथे या सेशनला काय करतो मी थांबवून देतो आणि ब्रेक घेतो. बाकीचं याच्यानंतरच्या सेशनला काय करू आपण कंटिन्यू करू. इथे ब्रेक घेतो. धन्यवाद.